नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अभिषेक शिंदे, ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थ्रोस्कोपी सर्जन, केअरवेल सुपर स्पेशालिटी, औरंगाबाद. मी आज तुम्हाला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे गुडघ्यामधली जी नस आहे, ज्याला आपण अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतो, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट ही भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार कॉमन इंजुरी आहे. बेसिकली हे गुडघ्यातलं क्रुशिएट म्हणजे क्रिस क्रॉस असं जे पुलीच्या आकाराचं लिगामेंट म्हणतो ना, ते लिगामेंट असतं. गुडघ्याच्या आतमध्ये दोन बंद असतात, एक अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट आणि दुसरं पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट. ओके, तर ते लिगामेंट आपल्या गुडघ्याला चालताना, पळताना, खेळ खेळताना, जिने चढ उतार करताना आपल्या गुडघ्याला बॅलन्स करत असतं. तर आता अँटीरियर क्रुशिएट लिगामेंटची अॅनाटॉमी, बेसिकली अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट दिसताना आपल्याला एकच बंडल असतं, पण त्याला जर कॅडाव्हरिक डिसेक्शन मध्ये म्हणजे आपण बारकाईने जर बघितलं तर त्याचे दोन बंडल असतात, अँटीरियर मीडियल अँड पोस्टेरियर लॅटरल. ओके, तर हे अँटीरियर मीडियल आणि पोस्टेरियर लॅटरल बंडल आपल्याला गुडघ्याच्या वेगवेगळ्या पोझिशन मध्ये गुडघ्याला ते बॅलन्स करतात. आता अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी नेमकी केव्हा केव्हा होती? सगळ्यात महत्वाचं कारण आपल्या भागामध्ये हा टू व्हीलर ॲक्सिडेंट. ज्यावेळेस आपण टू व्हीलर चालवताना एखाद्या समोर धडक बसल्या जाते किंवा गाडी स्कीड होते, तर अचानकपणे आपला पाय हा जमिनीवर अशा विशिष्ट पद्धतीने टेकला जातो आणि गुडघा आपल्याला मार लागतो. आपण एक तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणतो किंवा नॉन कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणतो. कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणजे गुडघ्याला जेव्हा सरळ डायरेक्ट मार लागला जातो आणि गुडघ्याचा जो नडगीचा हाड आणि मांडीचा हाड आहे त्याच्यावर प्रेशर येऊन गुडघा मागे पुढे हलतो, त्यावेळेस जी इंजुरी होती त्याला आपण कॉन्टॅक्ट इंजुरी म्हणतो. हा झाला एक महत्वाचं कारण टू व्हीलर ॲक्सिडेंट मध्ये. दुसरं स्पोर्ट्स इंजुरी ज्याला आपण म्हणतो, ही फार कॉमन इंजुरी आहे. पर्टिक्युलरली जे स्पोर्ट्स पर्सन असतात, कबड्डी झालं, खो खो झालं, फुटबॉल झालं मोस्ट कॉमनली, आणि क्रिकेट, ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्पोर्ट्स इंजुरीमध्ये विशिष्ट पद्धतीने पळताना किंवा बॉल टॅकल करताना जर आपला पाय, नडगीचं हाड स्थिर राहिलं आणि वरून आपलं मांडीचा हाड ज्याला आपण ट्विस्टिंग इंजुरी म्हणतो, त्या ट्विस्टिंग इंजुरीमध्ये सुद्धा अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट किंवा ACL लिगामेंट हे तुटल्या जाऊ शकतं. दुसरं, हाऊस होल्ड फॉल म्हणजे घरच्या घरी सुद्धा ह्या इंजुरी होऊ शकतात. पर्टिक्युलरली जिने चढताना किंवा उतरताना एखादी स्टेप आपली मिस झाली किंवा फरशीवर किंवा पायऱ्यावर जर पाणी असेल आणि त्या पाणीवर पाय स्लिप झाला तर सुद्धा आपल्याला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी ही होऊ शकते. चौथं महत्वाचं रिजन जे आपल्या ह्याच्यामध्ये किंवा बरेचसे आपले प्रोफेशनल जे किंवा शिकाऊ डान्स शिकण्यासाठी किंवा पर्टिक्युलरली गरबा खेळताना किंवा बाकीच्या सगळ्या डान्सच्या स्टेप करताना सुद्धा अँटीरियर क्रुशिएट लिगामेंटची इंजुरी ही होऊ शकते. तर आता अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी झाल्यावर नेमकं काय होतं? बेसिकली पेशंटला गुडघ्यामध्ये खूप जास्त सिव्हिअर पेन होतं. त्याच्यानंतर पेशंटचा गुडघा हा सुजतो आणि पेशंटला चालायला, फिरायला त्रास होतो. बेसिकली ज्याला आपण गिव्ह वे म्हणजे सांधा लपकतो, म्हणजे गुडघा लपकतो असं ज्याला आपण म्हणतो ना, त्या प्रकारचं लपकणे ही होतं आणि तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या गोष्टी कॅरी आउट करणं अवघड जातं. स्पोर्ट्स पर्सनना, पर्टिक्युलरली जे डिस्ट्रिक्ट लेवल आहे, स्टेट लेवल आहे, त्यांना स्पोर्ट्स इंजुरी किंवा स्पोर्ट्स कॅरी आउट करणं म्हणजे त्यांचा खेळ पुढे नेणं अवघड जाते. अशा कंडिशनमध्ये नेमकं काय करायला पाहिजे की हा गुडघा सुजणे, त्याला दुखणे आणि गुडघा सारखा लपकत असेल तर डेफिनेटली तुम्हाला ऑर्थोस्कोपिक सर्जन किंवा ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवून त्यांना कन्सल्ट करून योग्य ते मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. त्यामध्ये आपल्याला इनिशियली जनरली आपण एक्सरे करतो, गुडघ्याचा एक्सरे करतो. त्या एक्सरेमध्ये आपल्याला कदाचित खूप काही आपल्याला कळेल असं नाही, कारण की ही लिगामेंट इंजुरी आहे, सॉफ्ट टिश्यू इंजुरी आहे. काही हाडाचे मार असतील तर ते आपल्याला एक्सरे मध्ये पिकअप होतात, पण हाडाचे मार
जनरली जर नसतील तर ते एक्सरे मध्ये पिकअप होत नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजेस, आपल्याला MRI, गुडघ्याचा MRI करावा लागतो। त्या गुडघ्याच्या MRI मध्ये आपल्याला अँटेरियर क्रुशिएट लिगामेंटची किंवा ACL ची इंजुरी झाली असेल तर ती योग्य रीतीने दिसते। ही जर अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी झाली तर नेमकी त्याला काय करायला पाहिजे? मग MRI च्या रिपोर्टनुसार पार्शियल लिगामेंट टियर असेल किंवा कंप्लीट लिगामेंट टियर असेल। हाय आणि लो ग्रेड असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे टियर असतात आणि त्या टियर नुसार आणि पेशंटच्या ज्या कंप्लेन आहेत त्याच्यानुसार आपल्याला योग्य ते ट्रीटमेंट किंवा त्या ट्रीटमेंटवर पोहोचावं लागतं। तर मी तुम्हाला सांगणार आहे, जर पार्शियल लिगामेंट टियर असेल तर काय करायचं आणि कंप्लीट लिगामेंट टियर असेल तर काय करायचं, आणि सर्जरी जर करायची गरज पडली तर ती केव्हा केली पाहिजे। ज्यावेळेस अशा प्रकारचं लिगामेंट इंजुरी असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस नुसतं एकच लिगामेंट तुटलं असेल असातला भाग नाही, त्याच्यासोबत गुडघ्याच्या आतमध्ये शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे गुडघ्याचं प्रेशर ॲब्झॉर्ब करण्यासाठी एक चंद्राच्या आकाराच्या दोन गाद्या असतात ज्याला आपण मीडियल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस म्हणतो। ती ही मीडियल आणि लॅटरल मेनिस्कस इंजुरी सुद्धा ACL इंजुरी सोबत कॉमन असू शकते। ACL सोबत अजून सुद्धा गुडघ्याच्या बाहेरून म्हणजे गुडघ्याच्या सांध्याच्या बाहेरून तुम्हाला इमेज मध्ये दिसू शकेल, गुडघ्याच्या बाहेरून सुद्धा दोन लिगामेंट असतात त्याला आपण कोलॅटरल लिगामेंट म्हणतो, मीडियल कोलॅटरल किंवा लॅटरल कोलॅटरल लिगामेंट म्हणतो। तर अशा मीडियल कोलॅटरल किंवा लॅटरल कोलॅटरल लिगामेंटच्या इंजुरी सुद्धा ACL सोबत कॉमन असतात, त्याला आपण मल्टी लिगामेंटस इंजुरी म्हणतो। मल्टी लिगामेंटस इंजुरीची जी ट्रीटमेंट आहे किंवा ज्याचं स्टेप्स आहेत त्या थोडक्यात वेगळ्या आहेत। आज आपण ACL बद्दल कंप्लीट बघूया। तर कंप्लीट ACL टियर झाल्यानंतर साधारण दोन स्कूल्स ऑफ थॉट असे आहेत की लगेच आपण ऑपरेशन करू शकतो, पण शक्यतो गुडघ्याची सूज आणि गुडघ्याचं दुखणं थोडं कमी झाल्यानंतर म्हणजे साधारण 3 ते 4 आठवड्यानंतर दुर्बिणीद्वारे अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरीचं ऑपरेशन करायला पाहिजे। जर तुम्हाला तुमचा गुडघा सारखा लपकत असेल, गुडघा दुखत असेल आणि पर्टिक्युलरली स्पोर्ट्स पर्सनला हे लिगामेंट इंजुरीचं ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं, कारण की त्यांना स्पोर्ट्स हे करिअर असतं आणि त्याच्यामुळे ते करिअर जर त्यांना कंटिन्यू करायचं असेल तर ACL लिगामेंटचं ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं। तर ACL लिगामेंटचं ऑपरेशन आपण कोणत्या पद्धतीने करतो, तर आपण दुर्बिणीद्वारे म्हणजे आर्थ्रोस्कोपीद्वारे ACL लिगामेंटचं आपण ऑपरेशन करतो। त्या ऑपरेशन करताना आपण गुडघ्याला लागणारी जो लिगामेंट टियर असतो त्या टियरला आपण रिकन्स्ट्रक्ट करतो। आता रिकन्स्ट्रक्ट करणे म्हणजे काय, तर गुडघ्या आपल्या शरीरामध्ये काही ठराविक लिगामेंट्स असतात किंवा टेंडॉन्स असतात बेसिकली, त्या टेंडॉन्सनं आपण ती ACL बनवतो आणि त्याला ठराविक पद्धतीनं मांडीच्या हाडाला आणि नडगीच्या हाडाला फिक्स करतो। तर कोणते कोणते टेंडॉन्स असतात, एक म्हणजे हॅमस्ट्रिंग टेंडॉन ज्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली यूज केला जातो, त्याला सेमी टेंडेनस नावाचा टेंडॉन म्हणतो, आणि दुसरा ग्रॅसिलिस नावाचा टेंडॉन म्हणतो। हे टेंडॉन पण आपण कॉमनली यूज करतो। बेसिकली मी जो यूज करतो तो सिंगल टेंडॉन सेमी टेंडोनस टेंडॉन घेऊन आपण रिकन्स्ट्रक्ट करतो। दुसरा बोन पटेलार बोन टेंडॉन, म्हणजे बोन पटेलार बोन टेंडॉन जो असतो तो गुडघ्याच्या समोरचे जे पटेला ज्याला आपण वाटी म्हणतो आणि ज्याच्या खाली एक बंद असतो त्याला पटेलार टेंडॉन म्हणतो, तो टेंडॉन घेऊन सुद्धा रिकन्स्ट्रक्ट करू शकतो। दुसरं क्वाड्रिसेप्स मसल्सचा जे स्ट्रिप असतो तो घेऊन पण आपण त्याचं रिकन्स्ट्रक्शन करू शकतो। चौथा म्हणजे पेरोनियल टेंडॉन, म्हणजे नडगीच्या हाडाच्या मागे जो एक टेंडॉन असतो त्या पेरोनियल टेंडॉन घेऊन पण आपण रिकन्स्ट्रक्ट करतो। आणि आणखी एक ॲलोग्राफ्ट ज्याला म्हणतो, भारतामध्ये त्याची एवढी फार प्रचलित नाहीये, पण फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा ॲलोग्राफ्टनं तो ACL टेंडॉन रिकन्स्ट्रक्ट केला जातो। तर रिकन्स्ट्रक्शन करताना कॉमनली हा टेंडॉन सेमी टेंडोनस टेंडॉन हा वापरला जातो। त्याच्यामध्ये नॉर्मली आपण जो
टेंडॉन जो मी टेंडॉन वापरतो तो हा सेमी टेंडनस टेंडॉन असतो. नंतर बऱ्याच पेशंटचे क्वेश्चन असतात की हा टेंडॉन फिक्स करताना म्हणजे हा टेंडॉन वापरल्यानंतर काही तो जर टेंडॉन काढला तर काही त्याचा म्हणजे त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट किंवा त्याच्यामुळे आम्हाला काही दुसऱ्या गोष्टी करता येणार का, अशातले काहीही भाग नसतात. ACL केल्यानंतर तो टेंडॉन जरी काढला तरी पूर्ण त्याची व्यवस्थित फिजिओथेरपी केली, व्यायाम केली तर आपल्याला ते तो गुडघा निश्चित हा पूर्वरित प्रमाणे होऊ शकतो आणि तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी कॅरी आउट करायच्या आहेत किंवा स्पोर्ट्स इंजुरी कॅरी आउट करायच्या आहेत त्या तुम्ही विशिष्ट पद्धतीने तुम्ही कॅरी आउट करू शकता. नंतर बऱ्याच पेशंटचा हा क्वेश्चन असतो की सर ह्या ACL रिकन्स्ट्रक्ट करताना तुम्ही स्क्रू कोणता वापरता. तर वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रू असतात आणि प्रत्येक स्क्रू हा त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. एक टायटेनियम नावाचा स्क्रू असतो, एक पीक मटेरियलचा स्क्रू असतो आणि बायोडिग्रेडेबल स्क्रू असतो. तर हे तिन्ही स्क्रू चांगले आहेत. त्याच्या कॉस्टिंगनुसार त्याची व्हेरिएबिलिटी होते, पण रुटीनली आम्ही हे तिन्ही स्क्रू वापरतो आणि तिन्ही स्क्रू हे चांगले आहेत. तुम्ही कोणत्याही स्क्रू टाकले तरी त्याचा रिझल्ट हा तितक्याच चांगल्या पद्धतीने येतो. सगळ्यात महत्त्वाचं ह्या ऑपरेशन केल्यानंतरचं जो महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिहॅबिलिटेशन, त्याला म्हणतात फिजिओथेरपी. हा इक्वली इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे जर ACL रिकन्स्ट्रक्शन आपण दुर्बिणीद्वारे विशिष्ट पद्धतीने जर केलं, त्याच्यानंतर काही ठराविक एक्सरसाइजेस तुम्हाला दर आठवड्याला चांगल्या पद्धतीने करावं लागतात. गुडघ्याचे मसल स्ट्रॉंग करावे लागतात, रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस करावे लागतात. त्या विशिष्ट पद्धतीने जर फिजिओथेरपी चांगल्या पद्धतीने केली तर गुडघा हा तुमचा पूर्वरित येतो. बरेच पेशंटचा क्वेश्चन असतो की आम्ही पूर्वरितपणे कधी चालायला लागू. तर एक साधारण 4 ते 6 आठवड्यानंतर तुम्ही रेग्युलरली आर्थ्रोस्कोपिक ACL रिकन्स्ट्रक्शन नंतर रेग्युलरली तुम्ही चालू शकता. स्पोर्ट्स रिकव्हरी म्हणजे स्पोर्ट्स कधी खेळायला लागू शकतो. स्पोर्ट्स पर्सनचा मेन इश्यू काय असतो की आम्ही पुन्हा कधी स्पोर्ट्स खेळायला लागू शकतो. तर साधारण 4 ते 6 आठवडे रेग्युलर रिकव्हरीसाठी लागतात. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग अँड स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस चालू करतो आणि एनी स्पोर्ट्स पर्सन कॅन स्टार्ट ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सी अबाउट 6 मंथ, 4 to 6 मंथ. तर मित्रांनो, हे आहे थोडक्यात ACL बद्दल. आम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत डिटेलमध्ये ACLच्या फिजिओथेरपी कसे करायचे आहे आणि डिटेलमध्ये आम्ही घेऊन येणार आहोत स्क्रूचे टाइप्स विथ त्यांच्या डायग्राम्स आणि त्यांचे फायदे आणि तोटे. थँक्यू व्हेरी मच.